नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. मागच्या भागात आपण बघितलं मम्मी आणि पप्पांनी महाबळेश्वरमधील एल्फिस्टोन पॉईंट, सावित्री पॉईंट, आर्थर पॉईंट असे अप्रतिम ईगल व्ह्यू पॉईंट्स कवर केले. आणि या सगळ्या ठिकाणांमधून दिसणारा निसर्ग खरंच श्वास रोखून धरणारा होता. आणि त्यानंतर त्यांचा पुढच्या प्रवासाचा टप्पा म्हणजेच महाबळेश्वरमधलं एकदम खास आणि सर्वांच्या आवडीचं ठिकाण मॅप्रो गार्डन हे होतं. इथे मम्मी आणि पप्पांनी गार्डनची सफर आणि सुंदर फोटो स्पॉट्स कव्हर करत एक मस्तच व्लॉग तुमच्यासाठी शूट केलेला आहे. चला तर मग कोकण दौऱ्याच्या या नवीन भागाची सुरुवात करूयात मॅप्रो गार्डनच्या गोड आणि स्ट्रॉबेरीने भरलेल्या वातावरणातून. हे मॅप्रो गार्डनचा एरिया. अशा प्रकारे गर्दी आहे मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डन ममता लवकर हे मॅप्रो गार्डन आहे. चॉकलेट केक, स्ट्रॉबेरी क्रीम हे ते खायला. मॅप्रो गार्डन हे गुरुघर, पंचगनी, महाबळेश्वर रोड इथे असलेले एक सुंदर गार्डन आणि फूड अनुभवाचे ठिकाण आहे. मॅप्रो म्हणजेच महाबळेश्वर प्रोडक्ट हा त्याचा फुल फॉर्म होतो. जेम, सिरप, स्क्वॅश, चॉकलेट आणि क्रशेससाठी हा मोठा ब्रँड आहे. हे ठिकाण कुटुंबासाठी, कपल्ससाठी आणि मुलांसाठी खूप लोकप्रिय आहे. या गार्डनचे मुख्य आकर्षण म्हणजे इथले सुंदर गार्डन,
हिरवेगार लॉन, फुलांची सजावट, फाउंटन, फोटो स्पॉट्स आणि पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य टेकड्यांवरती बसलेले हे ठिकाण आहे. इथे स्ट्रॉबेरी स्पेशलमध्ये ताज्या स्ट्रॉबेरी विथ क्रीम, स्ट्रॉबेरी शेक, आईस्क्रीम अशा खाद्यपदार्थांचा आपल्याला अनुभव मिळतो. इथे चॉकलेट फॅक्टरी व उत्पादन स्टोअरमध्ये मॅप्रो चॉकलेट, सिरप, जॅम, क्रशेस यांचे मोठे आउटलेट आहे. अनेकदा या वस्तू आपल्याला फॅक्टरी रेटमध्येच मिळून जातात. इथे मनोरंजनासाठी मुलांसाठी प्ले एरिया, फोटो झोन, छोट्या गतिविधी आणि कधीकधी फ्री मेहंदी किंवा छोटे प्रदर्शनही इथे आपल्याला बघायला मिळते. त्या व्यतिरिक्त मार्च आणि एप्रिल दरम्यान ईस्टर वीकेंड म्हणजेच मोठा स्ट्रॉबेरी फेस्टिवल इथे साजरा होतो. त्यामध्ये फ्री स्ट्रॉबेरी टेस्टिंग, नव्या स्ट्रॉबेरी डिशेस आणि ढोल लेझिमसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. या गार्डनची वेळ सकाळी 8:30 ते रात्री 10पर्यंत असते व येथे कुठलीही एंट्री फी घेतली जात नाही. हे लोकेशन पंचगनीपासून 7 ते 8 किलोमीटर व पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या गार्डनला भेट देण्याची योग्य वेळ म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये छान आणि थंड हवा आपल्याला अनुभवायला मिळते. मार्च आणि एप्रिलमध्ये स्ट्रॉबेरी सीझन प्लस फेस्टिवल हे आपल्याला पाहायला मिळतं आणि मान्सूनमध्ये इथला सुंदर निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळतो. तुम्ही इथे गेल्यावरती स्ट्रॉबेरी विथ क्रीम हा पदार्थ नक्की टेस्ट करून बघा. इथे तुम्हाला जाण्यासाठी विकेंडला गर्दी असते, तर तुम्ही वीकडेजमध्ये जाऊ शकता आणि यामध्ये चॉकलेट व सिरपवर तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळतात. तर तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबासह मॅप्रो गार्डनला एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला हे ठिकाण खूप आवडेल. हे इथं फिश टँक आहे. फिश टँकमध्ये बघू शकता वेगळ्या वेगळ्या कलरचे फिश आहेत. तर मित्रांनो, मॅप्रो गार्डनमधला स्वादिष्ट आणि उत्तम अनुभव घेऊन मम्मी आणि पप्पांनी त्यांच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यांचा पुढचा टप्पा होता महाबळेश्वरमधील पारसी पॉईंट. पारशी पॉईंट म्हणतात ह्याला, पारशी पॉईंट. महाबळेश्वरातील ठिकाण पाचगणीमध्ये पारशी पॉईंट. मित्रांनो, पारसी पॉईंट हा महाबळेश्वर पंचगणी रस्त्यावर असलेला एक प्रसिद्ध व्ह्यू पॉईंट आहे, जिथून तुम्हाला कृष्णा व्हॅली आणि धोम डॅम पाणथळ भागाचा सुंदर पॅनोरॉमिक व्ह्यू दिसतो. हे ठिकाण हलक्या टेकडीवरती असून हिरवळीतून काही भागात वाऱ्याची गार हवा मिळते.
पारसी पॉईंट इथे सनराईज आणि सनसेट या दोन्ही वेळेस आपल्याला खूप सुंदर दृश्य पाहायला मिळते. इथून दूरवरची डोंगरांची रांग, हिरवी खेप आणि निळसर पाणथळ हा भाग फोटोसाठी अतिशय उत्तम आहे. पारसी हे लोकेशन पंचगनी महाबळेश्वर रोडवर पंचगनी बाजूला बस स्टॉपपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला कुठलीही फी घेतली जात नाही. या पॉईंटची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 अशी असते. या ठिकाणी फोटोशूटसाठी उत्तम व्ह्यू पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. तर या पॉईंटला देखील तुम्ही जाऊन मस्त एन्जॉय करू शकता. इथलं निसर्ग आणि इथलं वातावरण तुम्ही अनुभवू शकता. मॅप्रो गार्डनमधल्या गोड आठवणी आणि पारसी पॉईंटवरून दिसणाऱ्या निसर्गाच्या अद्भुत दृश्यांसोबत आपला आजचा दिवस इथेच संपतोय. पण हा प्रवास इथेच थांबत नाही. आणखी नवीन ठिकाणं, नवे अनुभव आणि सुंदर क्षण तुमच्यासोबत आपण शेअर करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.